हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये तोरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर मी इथे सनफ्लॉवर फुलांचं तोरण बनवणार आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही दुसऱ्या फ्लॉवरचं पण तोरण बनवू शकता. तर इथे मी येल्लो आणि ग्रीन 2 कलरचे पाईप क्लीनर्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक ऑरेंज केशरी कलरचं पाईप क्लीनर घ्यायचं आहे. तर ही जे पाईप क्लीनर आहे ते 30 सेंटीमीटरचं असतं. त्याला मधून कट केलेलं आहे इथे मी, आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं जी काही पाकळी बनवायची आहे ती प्रोसिजर दाखवलेली आहे. हा पूर्ण व्हिडिओ एकदम स्लो मोशनमध्ये केलेला आहे जेणेकरून प्रत्येकाला समजेल. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि जे हे आपण ट्विस्ट केलेलं आहे ते निघणार नाही, कारण आपल्याला ते एकमेकांना चिटकून घ्यायचं आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे. इथे बघा, जी पहिली पाकळी आहे मी ती तुम्हाला करून दाखवलेली आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला त्या पाकळ्यांना शेप देण्यासाठी एका कंटेनरचा वापर करायचा आहे. इथे मी झाकण घेतलेलं आहे. इथे बघा अशा पद्धतीनं आपल्याला जो काही सर्कल आकार आहे फुलाचा ते बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी अशा पद्धतीनं आपल्याला जे काही टोपण आहे ते वापरलेलं आहे. आता तर आपल्याला इथे सनफ्लॉवरचं जे मिडलचं आहे ते बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे चॉकलेटी कलरचा पाईप क्लीनर घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे ट्विस्ट करून हे पूर्ण असं चिटकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला चिटकून घ्यायचं आहे जे काही आपले फ्लॉवर आपण जे पेटल्स बनवले होते त्याला. तर हे बघा, आपला हा जो पहिला पोर्शन आहे तो रेडी झालेला आहे. सेम दुसरा पोर्शन पण आहे, तो रेडी करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, जे सनफ्लॉवरच्या साईडने मी केशरी कलरचं केलेलं आहे ते अशा पद्धतीनं चिटकून घेतलेलं आहे. तो थोडा व्हिडिओ कट झालेला आहे. इथे बघू शकता आपण त्याची जी बॅक साईड आहे ती पण बनवून घेत आहे फुलाची. बॅक साईडला पण जी फ्रंटला प्रोसिजर केली तीच बॅक साईडला करायची आणि आता आपल्याला ते दोन्ही चिटकून घ्यायचं आहे. तर हा आहे फ्रंट पार्ट आणि जो बॅकचा पार्ट आहे तो पण अशा पद्धतीने चिटकून घ्यायचा आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने चिटकवलं की पूर्ण जी काही आपला फ्लॉवर आहे तो पूर्ण अशा पद्धतीनं रेडी होतो. आता त्यानंतर आपल्याला जे पानं बनवायचे आहेत ते पानाची प्रोसिजर दाखवत आहे मी तुम्हाला कशा पद्धतीनं केलेली आहे. आपण 30 सेंटीमीटरचा पाईप क्लीनर आहे तो पण मिडलमधून कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं लॉक करून ट्विस्ट करायचं आणि त्यानंतर पाईप क्लीनरचे जे काही आपल्याला पेटल्स आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. हा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. अशा पद्धतीनं जे पान आहे ते बनवून घेतलेलं आहे. इथे मी लटकन्स बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं जी प्रोसिजर आहे मागच्या कळ्यांना केलेली तीच प्रोसिजर आहे पुढच्या कळ्यांना. म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता मी कळी कशा पद्धतीनं बनवलेली आहे. तर इथे बघा मी जी बॅग असते ती कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं चिटकून घेतलेली आहे. त्यानंतर माझ्याकडे जी घरामध्ये लेस होती तेच मी लावलेली आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या आकाराची लेस पण आणू शकता आणि चिटकून घेऊ शकता. त्यानंतर मी इक्वल डिस्टन्सने जे फ्लॉवर्स आहेत ते चिटकून घेतलेले आहेत. तुम्ही त्या पट्टीच्या साह्याने मेजरमेंट करून घेऊ शकता की इक्वल डिस्टन्स दोन्ही फ्लॉवरमध्ये पडेल अशा पद्धतीनं जे काही आपलं डिस्टन्स आहे ते घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे बघा जे काही आपले जे पानं आहेत ते मी चिटकून घेत आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला जे काही लटकन्स आहेत ते फुलाला कसे लावायचे तेही दाखवत आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा जे काही मिडलचे जे सनफ्लॉवर आहे त्याचा मिडल पोर्शन आहे तिथे मी अशा प्रकारे स्टिकर्स चिटकून घेत आहे जेणेकरून
ते अजून सुंदर दिसेल. तुम्ही स्टोन पण लावू शकता, रेड कलर किंवा अदर्स कलरचे. आता इथे बघा मी जे काही लटकन्स आहेत ते कशा प्रकारे बसवायचे आहेत ते दाखवत आहे. तर आपण इथे ती बॅग घेतलेली आहे, त्यामुळे जी काही आपला सुई दोरा असेल तो त्याच्यामधून आपल्याला चांगल्या पद्धतीनं शिवून घेता येईल. इथे बघा अशा प्रकारे लॉक करून घ्यायचं. लॉक कशा पद्धतीनं केलेला आहे, त्यानंतर पूर्ण तोरण कसं बनवलेलं आहे, हा पूर्ण व्हिडिओ आहे, हा कुठेही स्किप झालेला नाही आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला लटकन बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हँगिंग बनवायचं आहे. तर तुम्ही हँगिंगसाठी जे हुक्स मिळतात ते हुक्स वापरू शकता. इथे माझ्याकडे हुक्स नाहीत, त्यामुळे जे काही की बनवण्यासाठी जे किचनचे जे वरचं असतं ते मी इथं यूज केलेलं आहे. तर इथे बघू शकता जे किचनसाठी असतं, आपण जे किचन बनवतो त्याच्यासाठी असतं तेच इथे मी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे अटॅच केलेलं आहे. हे पण चांगल्या पद्धतीनं जे काही आपल्या दरवाजाला तोरण बसवतो आपण तिथे बसू शकतं. तर इथे बघा अशा प्रकारे मागे गाठ मारून घेतलेली आहे आणि ही गाठ निघत नाही आहे, कारण आपण हा जो दोरा यूज करतो आहे तो न तुटणार आहे त्याच्यामुळे. इथे बघा आपलं पूर्ण तोरण बनवून तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही क्वेश्चन्स असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. यानंतरचा व्हिडिओ गौराईसाठीचा जो मोगऱ्याच्या फुलाचा गजरा आहे, त्यालाच आपण वेणी म्हणतो, तो टाकणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.